बी स्क्वेयर माइनस 4ac पेश करते हैं नंबर 3 ठेवायचं. 4ac फॉर्म्युला लिहून लिहून माझा हात कंटाळला रे. हेच ते आपले करते करविते उत्तर त्याची आपण प्रतीक्षेने त्याच्या आपण खूप वर्षापासून वाट बघत होतो. कारण मित्रांनो, क्वाड्रेटिक इक्वेशनच्या चौथ्या लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक पांड्या स्वागत आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 आता आपण स्टार्ट करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये तुम्हाला सुद्धा एक्सच्या व्हॅल्यू काढायचे आहेत, पण हा फॉर्म्युला यूज करून. फॉर्म्युला जरा विचित्र दिसत असला तर याचं सोल्युशन खूप इझी आहे. त्यासाठी तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहावं लागेल आणि ते आयडेंटिफाय करायला लागेल. ए कोण आहे, बी कोण आहे, सी कोण आहे हे जर ओळखलं तर इथं बी 4ac एमध्ये याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवता येतात. त्यासाठी आपण पहिलं एक्झाम्पल पहिला सॉल्व करायला घेऊया. चलो शुरू करते हैं. पहला एग्जाम्पल एक्स स्क्वेयर प्लस 6x प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता या दोघांचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन्स इथं बघितलं तर ए ची व्हॅल्यू 1 आहे, याचा कोएफिशियंट 1 आहे. बी इज इक्वल टू 6, सी इज इक्वल टू 5. बघा कंपेअर करून बघा. हे जुले भाव आहेत जुले. इथे काय नाही म्हटलं 1 असतो. ओके. त्यानंतर या फॉर्म्युलामध्ये या व्हॅल्यू ठेवायच्या. बीचे इथं 6 येईल, इथे 6 येईल, इथं एचे इथं 1 सी वगैरे वगैरे व्हॅल्यू येतील. पण त्याआधी हा स्क्वेअर रूट आपण ऑलरेडी सॉल्व करून घेऊ. बी स्क्वेअर मायनस 4ac हा आतला ग्रुप आहे तो पहिला सॉल्व करून घेतो. ओके. आता बघा बी स्क्वेअर, बी कोण आहे 6चा स्क्वेअर मायनस नंतर 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू 5 स्क्वेअर रूट. 6चा स्क्वेअर 36 आहे. 5 4 जा 20, 21 जा 20. मराठीत सांगतो 4 1 4, 4 5 20. 36 मायनस 20 इज इक्वल टू 16 आणि 16चा स्क्वेअर रूट येईल 4. याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू 4 आले. डायरेक्ट इथे या स्क्वेअर रूटमध्ये किंवा स्क्वेअर रूटच्या जागी आपण 4 नंबर लिहू शकतो. ओके. देअरफॉर बाय फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू मायनस बी म्हणजे -6. ओके. -6 प्लस मायनस. आता हे स्क्वेअर रूट आपण सॉल्व केलेलं आहे, याचा आन्सर 4 आलेला आहे. इथं मी 4 लिहितो. डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू 1. ओके. डिनॉमिनेटर सॉल्व करतो. -6 प्लस मायनस डिवायडेड बाय 2. आता हेच इक्वेशन मी एकदा ह्या प्लसला घेऊन लिहितो आणि नंतर परत ह्या मायनसला घेऊन लिहितो. पहिला प्लसमध्ये घेतो. -6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 हा प्लस घेतला. और एक्स इज इक्वल टू -6 मायनस 4 डिवायडेड बाय 4 घेतला. ओके बेटा. ओके. -6 प्लस 4 साईन दोघांचे अपोजिट आहेत, याचा अर्थ 6मधून 4 गेले 2 राहिले. पण मोठा बाप कोण 6, याचं साईन दिलं डिवायडेड बाय 2. तसंच इथं करूया. साईन सेम आहेत. साईन सेम असेल तर नंबर नेहमी ॲड करायचे. 6 आणि 4 10, पण दोघांचं साईन याला देऊन टाकायचे डिवाइड बाय 2. 2 1 जा 2 1 जा मायनस साईन दिलं. हे आलं -1 सोल्युशन. बे के बे बे 5 10 हा मायनस आहे, मायनस आलं -5 आन्सर आला. तर याचं सोल्युशन भेटलं -1 अँड -5. दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. एक्झाम्पल मित्रांनो एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 या इक्वेशनशी कम्पेअर करूया. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता बघा कपड्यांसकट कम्पेअर करायचं. कपड्यांसकट म्हणजे चिन्हांसकट, साइन सकट. अलॉंग विथ द साइन यू हॅव टू कम्पेअर दोज नंबर. ओके. देअरफॉर a इज इक्वल टू 1, देन b इज इक्वल टू -3, b इज इक्वल टू -3, c इज इक्वल टू -2. बघा कपड्यांसकट घेतलं म्हणजे साइन सकट घेतलं. ओके. सगळं झालं, डाटा रेडी झाला. आता बी स्क्वेअर हे सॉल्व करूया. बी स्क्वेअर मायनस 4ac हे सॉल्व करायला घेऊया. स्क्वेअर रूटमध्ये टाकलं. बी स्क्वेअर म्हणजे -3 मायनस 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू 1. द व्हॅल्यू ऑफ सी इज -2. ओके. -3चा स्क्वेअर +9 असतो. -3चा
कुठलाही नंबरचा स्क्वेअर असेल तरी प्लसमध्ये येतो. आता बघा 4 1 जा 4, 4 2 जा 8, पण हे काय -8 आहे. -8 आहे या सगळेजण -8, पण बाहेर मायनस आहे. मायनस मल्टिप्लाय बाय मायनस ऑलवेज प्लस, देअरफॉर हिअर विल बी 8. ओके, परत एकदा 4 2 जा 8, 8 1 जा 8, मायनस मायनस प्लस, 3 चा स्क्वेअर 9 आला. 9 + 8 17. 17चं स्क्वेअर रूटच निघत नाही. काय करूच नका, आहे तसंच त्याच्यात ठेवा, काही करायचं नाही. ओके, आता त्याच्यामध्ये आपण सॉल्व करायला घेऊया. बाय युझिंग फॉर्म्युला लिहायचा इथे -b प्लस, प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहायचा, त्याशिवाय तुम्हाला पाठ होणार नाही. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवूया. x = -b, याला विसरायचं नाही, हा मायनस रूलचा आहे आणि हा -3 हा बीचा आहे. ओके, प्लस मायनस इन स्क्वेअर रूट 17 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय a = 1. ओके, इक्वल टू x मायनस मल्टिप्लाय बाय मायनस, मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस 3. ओके, मायनस मल्टिप्लाय प्लस मायनस 17 डिवायडेड बाय 2 1 जा 2. ओके, एकदा प्लसमध्ये लिहायचं, एकदा मायनसमध्ये लिहायचं. पहिला प्लसमध्ये लिहितो 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 17 डिवायडेड बाय 2, और x = 3 मायनस square root of 17 divided by 2. These are the solution of the equation. It's so easy. Don't take attention. Just use the formula. Next problem. Problem number 3. 3m square plus 2m minus 7. ढंटण अंडा टाका इथे. ओके, याच्याशी कंपेअर करा या भावाशी. x square plus bx plus c. a is equal to 3. b is equal to 2, c is equal to -7 along with कपडे. ओके, पहिला मी काढून घेतो b² मायनस 4ac, याची व्हॅल्यू काढून घेतो. b² मीन्स 2² मायनस 4 मल्टिप्लाय बाय a is equal to 3, c is equal to -7. कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा, या b² मायनस 4ac मध्ये ह्याच्यात एक जरी मायनस आलं, एक जरी चिंटूचं जरी मायनस आलं तरी इथे प्लस होणार, आपोआप प्लस होणार. पाठ नसेल तर रट्टा मारून टाका. ओके, 2 चा स्क्वेअर 4, नंतर 4 3 जा, अरे शिवी नाही रे घातली, 4 3 जा बोललो. ओके, 7 3 जा 21, 7 3 21, मल्टिप्लाय बाय 4 84 येणार. पण एक ह्या 3 मल्टिप्लायमध्ये, याला सोडा, या 3 मल्टिप्लायमध्ये एक मायनस आहे, त्याच्यामुळे हा मायनस मायनस प्लस होणार. हा 84, 4 3 जा 12, 12 7 जा 84, 84 × 4 88. ह्याची ॲडिशन 88 आलेली आहे. आता हे 88ला काय करतो बघा, 22 4 जा करतो. या नंबरला अशा फॉर्ममध्ये न्यायचं की एकाचा तरी स्क्वेअर रूट आला पाहिजे. ओके, 22चा निघत नाही, त्याला स्क्वेअर रूटमध्ये ठेवतो. 4चा निघतो, त्याला बाहेर आणलं. हे b² मायनस 4ac आन्सर झालं. ओके, नेक्स्ट मूव टू द अहेड. ओके, x = या इक्वेशनमध्ये ठेवतो -b. -b म्हणजे -2 प्लस मायनस हा जो फॉर्म आहे त्याचा आन्सर बघा इथं आहे. 22 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय a, 2 मल्टिप्लाय बाय a मीन्स 3. ओके, x = आता याच्यातून काय करायचं बघा, या पूर्ण ह्याच्यातून हा जो पहिला न्यूमरेटर आहे त्याच्यातून मी 2 बाहेर काढतो. 2 समजा मी 2ला बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहिलं, -2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 राहिला. इथून पण 2 बाहेर आला म्हणजे 1 झाला. ओके, डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3, 2ला 2 कॅन्सल झाला. x = 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 3. याला एकदा प्लसमध्ये लिहा, याला एकदा मायनसमध्ये लिहा. ओके, प्लसमध्ये लिहितो पहिला 1 प्लस
स्क्वेअर रूट ऑफ डबल टू डिवाइड बाय 3 और x इज इक्वल टू 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ डबल टू डिवायडेड बाय 3. इथं काय केलं जरा लक्षात घ्या. जर वरती समजा इथं 4 असता, इथे पण 4 असता, मी 4 कॉमन काढला असता. ओके, 2 2 आहे म्हणून 2 2 कॉमन काढला असता. जर इथे 8 आहे, इथं 4 आहे, तर मी 4 कॉमन काढला असता. 8च्या जागी 4 आला असता. म्हणजे कॉमन निघत असेल तर कॉमन काढायचा, नसेल जमत तर तसंच ठेवा. फक्त इथं येऊन शेवटला आपोआप ते कॅन्सल होणार. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. एक्झाम्पल, घाबरायचं नाही. 2ला इकडे सरकवा. y² प्लस 1y3 y 2ला इकडे आणलाच. -2 इज इक्वल टू 0. 3ला घालवायचं आहे. तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जर डिनोमिनेटरला घालवायचं असेल त्याच नंबरने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. 3ला घालवायचं, सगळ्यांना 3ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय 3 2 इक्वेशन, याला 3ने केलं 3y² प्लस याला 3ने केलं 1/3 मल्टिप्लाय बाय 3. 3ला 3 कॅन्सल झाला, म्हणजे करायला इथे y मायनस याला 3ने केलं मल्टिप्लाय, तर 6 इज इक्वल टू 0. ओरिजिनल फॉर्ममध्ये आलं. आता x² प्लस bx प्लस c से कंपेअर करा. a म्हणजे कोण आहे, a म्हणजे 3 आहे. b म्हणजे कोण आहे, b म्हणजे इथे काय नाही म्हटलं 1 आहे. c म्हणजे काय, -6 आहे. ओके, आता b² मायनस 4ac याची व्हॅल्यू काढूया आपण. b² म्हणजे b, 1चा स्क्वेअर 1 मायनस 4 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 3, c म्हणजे -6 इज इक्वल टू मायनस आलेला आहे, त्याच्यामुळे इथे प्लस येणार. 4 3 जा 12, 12 6 जा 72, स्क्वेअर रूटमध्ये राहणार 73. प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे याचे फॅक्टर पडू शकत नाही, त्याच्यामुळे आपण याच्यात काही कॉमन काढूच शकत नाही. ओके, याची व्हॅल्यू आली. इक्वेशनमध्ये ठेवा. x इज इक्वल टू -b म्हणजे किती 1 प्लस मायनस याचं आन्सर किती आलं हे बघा. स्क्वेअर रूटमध्ये 73 डिवायडेड बाय 2a, 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू 3 आहे. परत एकदा बघा, त्या इक्वेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत. ओके, आता बघा 3 2 जा 6 -1 प्लस मायनस 73, 3 2 जा 6. एकदा प्लसमध्ये लिहूया, प्लसमध्ये लिहिलं एकदा, और एकदा मायनसमध्ये लिहूया, डिवायडेड बाय 6. दीज आर द सोल्युशन ऑफ आवर इक्वेशन. आता मित्रांनो याच्यात कॉमन काहीच निघत नाही. 1 नाही तर काहीच नाही, तर 6 आहे, त्याच्यामुळे कॉमन काय काढलंच नाही. हेच आपला आन्सर. लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. घ्या लिहू. बेस्ट एक्झाम्पल, पटकन कम्पेअर करूया. शेवटचा एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट मधून, सोडून जायचं नाही व्हिडिओ. ओके, a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 13, c इज इक्वल टू 8. नेक्स्ट स्टेप, b² मायनस 4ac स्क्वेअर रूट मध्ये घ्या. b² b चा स्क्वेअर 13 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय a मीन्स 5, c म्हणजे 8. एक ही मायनस नाही, त्याच्यामध्ये मायनस तर मायनसच राहणार. ओके, 13 चा स्क्वेअर 169, स्क्वेअर रूट पार्ट करा नाही तर मल्टिप्लाय करा. 4 5 जा 20, 20 मल्टिप्लाय बाय 8 160 मायनस 160. दोघं एकमेकातून मायनस दिले, 9 राहील. 9 चा स्क्वेअर रूट 3 आहे. याचा अर्थ b² मायनस 4ac पेस्ट करते हे नंबर 3 ठेवा याच्यामध्ये. ओके बेडू, x इज इक्वल टू -b प्लस मायनस b² मायनस 4ac. फॉर्म्युला लिहून माझा हात कंटाळला रे बाबा. x इज इक्वल टू -b ये किधर है तू, इधर है प्लस माइनस. इसका क्या आंसर है, ये आंसर है. ओके, 2 मल्टीप्लाई a, व्हाट इज a, इधर है क्या. ओके, नेक्स्ट x इज इक्वल टू -13 प्लस -3 डिवायडेड बाय 2 5 जा 10 झाला. x इज इक्वल एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये, -13 प्लस 3 डिवाइड बाय 10 और x इज इक्वल टू -30 मायनस 3 डिवाइड बाय 10. याचं मायनस याचं प्लस, अपोजिट साइन मायनस करा. 13तून 3 गेले 10, मोठा कोण बाप, मोठा 13 बाप, -10 डिवाइड बाय 10, 10 कॅन्सल झाले -1. ओके, x इज इक्वल टू सेम साइन ऍड करा. 13 आणि 3 16, मोठा नंबर मायनस डिवाइड बाय 10.
ह्याला कशाने डिवाइड येतोय 2 ने. 2 8 जा 2 5 जा इज इक्वल टू -8/5. याचे पुढे फॅक्टर पडू शकत नाही. त्याच्यामुळे हेच आपले सोल्युशन आहे. हेच ते आपले करते करविते उत्तर ज्याचे आपण प्रतीक्षेने ज्याच्या आपण खूप वर्षापासून वाट बघत होतो. हीच ते आपली उत्तर. हा आपला प्रॅक्टिस सेट इथंच संपलेला आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. कॉपी करून घ्या, बघत बसले नसते. चला.